नमस्कार. मिनी व्लॉग तर छान होत आहेत, पण हा माझा फर्स्ट मोठा व्लॉग आहे आणि आम्ही रिक्षाने चाललो होतो. तर मग खूप सगळा आवाज येत होता, हवा येत होती, त्याच्यामुळे मला नीट क्लिअर बोलता नाही आलं. तर मम्मी, मी आणि माझी मोठी आत्या आम्ही निघालो होतो आमच्या दुसऱ्या आत्याकडे पनवेलला. जाता जाता मी एक व्हिडिओ शूट केला आत्याचा, तो मी इथे टाकला. ॲक्च्युली ती रियालिटी आहे. गाड्या चालवतात, खटारा तरी बऱ्या असं ते कसला आवाज इरिटेट होतो नुसता. आता फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये बोलतेय, त्यामुळे तिला थोडं हसायला येत होतं, कारण सवय नाहीये ब्लॉगची. पण ती जे पण बोलली ना ते खरंच म्हणजे रिअल आहे ती गोष्ट. जे लोक विचित्र वाकड्या तिकड्या ध्वनी प्रदूषण करत गाड्या चालवत असतात त्यांच्यावरती बोलली. अशा गाड्या चालवतात, वाकड्या तिकड्या बसतात, हातपाय तोडून फोडून. स्वामी तर आपल्या चराचरात आहेत, पण असे कुठे दिसले की खरंच छान वाटतं. हे जे दिसतंय ते आहे साईबाबा मंदिर. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. ग्रे कलर मला मांजरींची फार भीती वाटते, त्याच्यामुळे मी काही हात लावला नाही, लांबूनच बघत होते. ही माझ्या आत्याची बाग आहे. तिने बरीच झाडं लावली आहेत. पांढरा गुलाब, जास्वंद, मोगरा, ओले खजूर, कढीपत्ता, झेंडूच्या फुलाचं पण झाड होतं, सदाफुली होतं, परत कोथिंबीर होती, मिरच्या लावलेल्या तिने. कुठला शिवफ्लावर का प्लास्टर वगैरे ते. हा. आणि ना तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. हे बघा, टोमॅटो बघा किती लहान आलाय. हे बघा, ही आमच्या आत्याची बाग आहे. ठेव खाली. माझ्या घरातले म्हणजे माझी फॅमिली सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे व्लॉग घेण्यासाठी मला सगळेच मदत करत होते. या सगळ्यांनी चहा घ्यायला. बघा कशी आली. माझा हा असा फर्स्ट व्लॉग होता, त्यामुळे सगळ्यांनाच थोडं वेगळं वाटत होतं कॅमेरा समोर बोलायला. मग आत्याकडून आम्ही काकांच्या घरी गेलो त्यांना भेटायला. उघडा दार, उघडा. आमची ओवी देते म्हटलं ना, पहिलं सांगायला उद्या येते. हा मग बोललंच नाही ना, असं तुम्ही येणार होते ना. काय नाव आहे डॉलचं? माउंट मेरी. हा हिचा छोटा बाबू आहे. आमच्या काकांनी सुद्धा त्यांच्या गॅलरीमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती, तर ते त्याचबद्दल सांगत होते आणि त्यांनी ह्याच्याबद्दल स्टडी केला, त्यामुळे त्यांना बरंच नॉलेज आहे. आपल्या घरी अशी जेव्हा झाडं असतात ना, तेव्हा खरंच आपल्याला ते बघायला खूप फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. हे बघ, आपलं हे ना लिंब, कडुलिंब, त्याच्या बिया लावल्या होत्या, 5-6 रोप आले ते. हे याचं आपलं ब्रह्मकमळ एक आणि 2 ब्रह्मकमळ. सुकलेले पान आहेत ना, एक पण फेकत नाही मी, जमा करून ठेवतो, म्हणजे झाड कधी लावायला झालं ना त्याला फुलं. रेन लिली. ओवीने तिच्या स्कूलमधला एक छान ॲक्ट करून दाखवला आम्हाला, ते पण मालवणी भाषेत बोलत होती ती. छान केलं तिने. मग तिथून आम्ही परत आत्याकडे आलो आणि सगळे असे बसले होते. छान जेवलो आणि जेवल्यानंतर आईस्क्रीम सुद्धा खाल्ली आणि मग आमच्या दिवसाचा शेवट केला. बघ इकडे. गुड मॉर्निंग. सकाळ चहा घेतली. आम्ही अजून पनवेलमध्येच आहोत. ह्याला जायचं आता त्याच्या आईकडे. बघा, त्याची आई जाऊन बसली वरती. त्याला प्रश्न पडलाय की माझी आई मला सोडून वर का बसली आहे. मने आत्या सकाळ नाश्त्याला झटपट पाणीपुरी बनवते. हा रगडा आहे. तुझा आवाज येतोय, व्लॉग चालू आहे. आत्या म्हणतीये की हा रगडा आहे, सांग.
कधी आणलं ग तू हे? काल ते आणलं होतं. काल आणलं होतं. ठेवलं. काल तुम्हाला संध्याकाळी द्यायचं होतं बेटा. तुम्ही गेलात ना तिकडे. हा हा मी हा काल सगळी तयारी करून ठेवली. मग तुम्ही गेलात काय करायचं? हा म्हणजे काल आम्ही दुसऱ्या काकींकडे गेलो होतो ना. तुम्ही थांबलातच नाही. ठीक आहे काय नाही मी आत्ता खाईन. देऊ का या तुम्ही पण पाणीपुरी खायला खाली पडते. सकाळ सकाळी नाश्त्याला छान पाणीपुरी खाल्ली आणि निघालो. खूप छान आणि मोठं हे साईबाबांचं मंदिर आहे इकडे आत्याच्या घरासमोरच. आता आम्ही आत्याच्या घरून निघालोय आणि आता आम्ही जातोय माझ्या मैत्रिणीकडे. आमचं थोडंसं काम आहे त्याच्यामुळे तिच्याकडे चाललोय आम्ही. चला आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.